नमस्कार श्रोतो, मी ज्योतिषशास्त्री दिनेश जोशी 3 डिसेंबर 2025 रोजीचे फलादेश सांगायला सुरुवात करीत आहे. तत्पूर्वी पाहूया आजचे फलादेश. आजचे पंचांग. आज मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी असून वार बुधवार आहे. आज भरणी नक्षत्र असून चंद्र मेष राशीत आहे. आज योग कान नावाचा होत असून त्याचे फल क्लेश आहे. स्वाभाविकच आजचा दिवस चांगला नाही. आज राहुकाल दुपारी 12 ते 1:30 या कालावधीमध्ये आहे. आजचा दिवस जरी चांगला नसला तरी इतर ग्रहांच्या अनुषंगाने आपल्याला दिवस चांगला जाऊ शकतो. चला तर बघूया आजचा फलादेश. आज चंद्र मेष राशीत असल्यामुळे मेष राशीपासून सुरुवात करणार आहोत. मेष रास. आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा मानसिक ताण आपल्याला जाणवेल. हितशत्रूंच्या कारवाया वाढलेल्या असतील त्यामुळे अजून ताण. आज कोणत्याही कागदपत्रावरती सह्या करू नका. गृहसौख्य चांगले आहे. संतती संबंधित चिंता मात्र जरूर लाभेल. राहू काल सांभाळा. दूरवर्ष मित्राची अचानक भेट आपली होईल, त्यामुळे अनपेक्षित धनलाभ आनंद आपल्याला मिळेल. आज घरी दत्तगुरूंचे दर्शन घ्या. खिशात पिवळा रुमाल ठेवा. दिवस व्यवस्थित जाईल. वृषभ रास. आजचा दिवस काहीसा त्रासदायक. खर्च जास्त होणार आहे. हंगामेहनत अधिक होणार आहे. त्या मानाने आय कमी होणार आहे. गृहसौख्य कमी. संततीबाबत चिंता. आज वाहन विशेष करून जपून चालवा. विशेषतः राहू काल सांभाळा. व्यावसायिकांनी आज दक्ष राहून व्यवसायात लक्ष द्यावे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. काही अनपेक्षित घटना घडू शकतात. आज मात्र काळे पादत्राणे घालू नका. आज आपण काळे वस्त्र अंगावर जर घेतले, शर्ट वगैरे काळ्या रंगाचा जर घेतला, काही नाही तर कमीत कमी काळा रुमाल तरी आपल्या खिशात असू द्या. आजचा दिवस चांगला जाईल. संध्याकाळनंतर मात्र आपण शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचे पदस्पर्श करून दर्शन घ्या. दिवस उत्तम जाणार आहे. मिथुन रास. आजचा दिवस चांगला जाईल. धनयोग संभवतो. संतती संबंधी, वाहन नोकरी संबंधी शुभ वार्ता. विवाह इच्छुकांनी प्रयत्न करावा, यश मिळेल. आज देव, धर्म, नशीब याविषयी तुच्छिकपणे अथवा वाईट बोलू नये किंवा बोलू नका. सकारात्मक विचार ठेवा. व्यावसायिकांना आज जास्त अंग मेहनत करावी लागणार आहे. लोकसंपर्काचा आपल्याला आज फायदा मिळू शकतो. आज भगवान विष्णूचे दर्शन आपल्याला हितकारी ठरणार आहे. कर्क रास. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. मातेसंबंधी शुभवार्ता. व्यावसायिकांना धावपळीचा. आज आपण गॉगल अथवा चष्मा लावूनच काम केलं तर उत्तम राहील. आज भाग्य आपल्या सोबत आहे. ताणतणावावरती मात करा. आजचा दिवस आपण गणपतीचे दर्शन घ्या व ते न जमल्यास रात्री शनी महाराजांचे दर्शन घ्या. दिवस व्यवस्थित जाईल. सिंह रास. आज दिवस धावपळीचा आहे, दगदगीचा आहे, त्रासाचा आहे. संतती, शिक्षण, पाहुणे यासवर जास्त खर्च करावा लागणार आहे. गृहसौख्य उत्तम लाभणार आहे. वाहन संबंधी अडथळे येतील. व्यावसायिकांना उत्तम दिवस. आज गणपतीचे दर्शन, देवाऱ्यात दिवा लावून घ्या. कन्या रास. दिवस चांगला. अर्थार्जन उत्तम. लाभदायक घटना घडतील. गृहसौख्य चांगले. संतती संबंधी विवाह, बोलणी यशस्वी होतील. हितशत्रू कमजोर आहेत, याचा फायदा घ्या. मातेसंबंधी चिंता, काही लोकनिंदा, डोकेदुखी आपल्याला सतावेल. आज दत्तगुरूंचे मित्रांसोबत दर्शन घ्या. दिवस उत्तम जाईल. तुला रास. आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा. अर्थार्जन होईल. संतती संदर्भात चिंता. जोडीदाराची साथ लाभणार नाही. व्यवसायात धावपळ. राहुकाल विशेष सांभाळा, जो अर्थातच दुपारी 12 ते 1:30 या कालावधीमध्ये आहे. वृश्चिक रास. आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा जाईल. घरात उदास वातावरण असेल. नोकरदारांना तणावाचा दिवस राहील. व्यावसायिकांना त्रासदायक. पण ज्ञानी लोकांच्या संगतीत जर आपण राहत असाल तर आपल्याला त्याचे काही वाटणार नाही. त्याच्यातून आपण निभावले जाल. आज दत्तगुरूंचे जरूर दर्शन घ्या. धनुरास. आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. आज उपासनेला प्राधान्य द्या. दत्तगुरूंची उपासना आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. मकर रास. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. जोडीदार भागीदाराचे उत्तम सहकार्य आपल्याला लाभणार आहे.
गृहसौख्य उत्तम आहे, संतती संबंधी शुभवार्ता मिळणार आहेत, व्यवसायाचे गणित जुळणार आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपण बोलणे संयमाचे, धीराचे, शांततेचे व मुद्देसूद ठेवा. आज भगवान विष्णूचे दर्शन आपल्यासाठी हितकारी आहे. कुंभ रास, आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या शुभवार्ता, व्यावसायिकांना बरा धावपळीचा. आज राहुकाल आपण जरूर सांभाळावा. मीन रास, आजचा दिवस साधारण राहणार आहे. कष्टाची तयारी ठेवा. वार्तालाप, दूरध्वनी, कम्युनिकेशनवरती मात्र आपण आपले बोलणे संयमपूर्वक सावधानतेचे असू द्या. विशेष दक्षतेने ते बोला. संतती संबंधी शुभवार्ता, आज दत्तगुरूंचे दर्शन आपल्याला शुभफलदायी ठरेल. इति शुभम भवतु.